कदाचित आपल्याला त्या बदलायची गरजच भासली नाही. ज्या गाड्यातून तुम्ही इथे आला आहात त्या ह्या गाडीच्या तुलनेत खूप जास्त मॉडर्न आहेत. आजच्या काळाची फॅशन सुद्धा त्या काळाच्या तुलनेत खूपच आधुनिक आणि नवीन आहे. आज जे फोन्स आपण घरात यूज करतो ते सुद्धा ह्या फोनच्या तुलनेत खूप वेगळे आहेत. पण एक अशी गोष्ट आहे जी 100 वर्षांपासून बदललेली नाही. आजही आपण त्याचा वापर बिनदिक्कतपणे करतो. हॉस्पिटल पासून घरातील फर्स्ट एड किट पर्यंत, ते जुनं बँडेज. पण 2025 मध्ये जर तुम्हाला ह्याचा चांगला पर्याय मिळाला ज्याने जखम 50% लवकर बरी होईल, तर तुम्ही तुमचं बँडेज अपग्रेड करू इच्छिता? नक्कीच नक्कीच. टायटन्स. मी आहे विवेक मिश्रा. तर हाच पर्याय मी आज तुमच्या समोर सादर करत आहे. एच फायब्रोहिल. फायब्रोहिल जगातील पहिलं असं बँडेज आणि वुंड सोल्युशन आहे जे सिल्क प्रोटीन पासून बनवण्यात आलं आहे. फायब्रोहिल मध्ये असलेलं सिल्क प्रोटीन आणि सिल्वर इतर बँडेजच्या तुलनेत जखम 50% लवकर बरं करतं. म्हणजे जी जखम 18 ते 20 दिवसांमध्ये बरी होते ती 8 ते 10 दिवसांमध्ये बरी होते. सिझेरियन सेक्शन, डायबेटिक फुट अल्सर, बेड सोर्स किंवा अशा कोणत्याही जखमा किंवा व्रण असो, या सगळ्यामध्ये फायब्रोहिल बँडेज आणि त्याचे वेगवेगळे स्प्रे, जेल, क्रीम, मेश, फोम, पावडर्स खूप इफेक्टिव्ह आहेत. आणि ह्याचं रिझन आहे ह्याची सिल्क प्रोलिफरेशन प्रॉपर्टी, मॉइश्चर होल्डिंग प्रॉपर्टी, जी जखम लवकर बरी करण्यास मदत करते. ही जखमेला चिकटतही नाही आणि फार सहज निघून जाते, ज्यात पेशंटचा कम्फर्ट लक्षात घेण्यात आला आहे. ह्याचं रॉ मटेरियल आम्ही सरळ शेतकऱ्यांकडून घेतो, म्हणजे शेतकऱ्यांची कमाई कित्येक पटीने वाढते. अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ इकॉनॉमिक मल्टीप्लेअर पोटेन्शियल, वेअर हिलिंग टाइम इज रिड्यूस, where the load on patients and the quality of life is improved, then the income of farmers are improved. टायटन्स, खूपच अभिमानाने मी आणखी एक गोष्ट तुमच्याशी शेअर करू इच्छितो. रिसेंटली जेव्हा पहलगाम अटॅक झाले होते, देश बिकट परिस्थितीत होता, तेव्हा नॉर्दर्न आणि वेस्टर्न बॉर्डर्सवर बरेच डिफेन्स हॉस्पिटल्स, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्सने मोठ्या प्रमाणात फायब्रोहिलचे प्रोडक्ट्स विकत घेतले आणि आमच्या स्टार्टअपवर विश्वास दाखवला. IIScच्या कोलॅबोरेशन मधून आम्ही काही प्रोडक्ट्स डेव्हलप केलेत. ही आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही देशासाठी कामी आलो आणि आमच्या इनोव्हेशनने देशाला थोडासा सपोर्ट मिळाला. व्हेरी गुड. माझं स्वप्न आहे की भारताच्या ह्या इनोव्हेशनने आपण फक्त भारताच्याच नाही तर सगळ्या जगाच्या जखमा बऱ्या करू शकू. तर मग माझं हे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही मला साथ द्याल का? फारच कमालीचं प्रॉडक्ट आहे हे. सगळ्यात आधी मला विचारायचं आहे प्रोफेसर साहेबांना. नाही, फारच चांगलं इनोव्हेशन आहे. तुम्हाला मुळात ही आयडिया सुचली कशी? खरं तर मी फार्मसी ग्रॅज्युएट आहे आणि मग मी MBA केलं. ही आयडिया तेव्हा आली जेव्हा मी टाटा ग्रुप बरोबर होतो आणि एक जागा आहे धमतरी, रायपूर पासून 120 किलोमीटरवर. मी राईस सीड्सचा बिझनेस लीड करत होतो. तिथे आम्ही पाहिलं की एक फळ होतं ज्यावर चिमणी चोच मारत होती. तिथल्या माझ्या एका सेल्स कलिगने मला सांगितलं, हे जे आहे ह्यापासून साड्या तयार होतात, खूप महागड्या सिल्कच्या साड्या. तिथून आल्यानंतर जेव्हा मी थोडंसं वाचन, लिखाण आणि सर्च केलं तर टॉप युनिव्हर्सिटीज अक्रॉस द वर्ल्ड, IITs, मिशिगन, सगळ्यांनी सिल्कवर रिसर्च केलं पण एकही प्रोडक्ट दिसलं नाही. तिथून माझी इच्छा आणखी दृढ झाली. याशिवाय पॅरलली आमचे जे को फाउंडर आहेत भरत टंडन सर, त्यांच्याशी माझी भेट झाली आणि आम्ही दोघांनी मिळून 2014 मध्ये ह्यावर रिसर्च सुरू केला आणि 2017 मध्ये कंपनी. याच्या मागे काय IP आहे?